5G साठीची प्रतीक्षा आता संपणार आहे बघा. आज इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवा लॉन्च केली आणि 2030 पर्यंत 6G सेवा लॉन्च करण्याचा सुद्धा मानस व्यक्त केला. 1 ते 4 ऑक्टोबर अशी 4 दिवस चालणारी ही इंडियन मोबाईल काँग्रेस जी आहे, याची या वर्षीची थीम आहे न्यू डिजिटल युनिव्हर्स. आता या इव्हेंटमध्ये जिओचे मुकेश अंबानी यांनी डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतभर 5G सेवा सुरू करू असं सांगितलं आणि भारती एअरटेल ग्रुपने आजपासून 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करू असंही सांगितलं आणि 2024 पर्यंत हा एअरटेल ग्रुप संपूर्ण देशभर 5G सेवा देणार आहे. 2035 पर्यंत 5G मुळे जे काही मार्केट तयार होणार आहे ते तब्बल $450 बिलियन इतकं मोठं असणार आहे असं अभ्यासक सांगतात. आज आपण सविस्तरमध्ये या 5G संदर्भातल्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम 5G मधील 5 आणि G याची उकल करूयात. 5 म्हणजे फिफ्थ आणि G म्हणजे जनरेशन, म्हणजेच फिफ्थ जनरेशनचं सेल्युलर नेटवर्क टेक्नॉलॉजी असणार आहे ही. 1G ते 5G पर्यंतचा जो प्रवास आहे या प्रत्येक टप्प्यावरती संपर्कामध्ये क्रांती झालेली आपल्याला दिसेल बघा. 1G जे आहे ते 1970च्या आसपास जपानमध्ये सुरू झालं. त्यावेळेस फक्त व्हॉइस कॉल्स करता येत होते. साऊंड क्वालिटी एकदम लो होती आणि कव्हरेज सुद्धा फारच कमी होतं आणि रोमिंगची तर सुविधाच उपलब्ध नव्हती. त्याच्यानंतर 1991 मध्ये 2G साठीची सर्व्हिस सुरू झाली आणि त्यावेळेसच GSM, CDMA याचा जन्म झाला आणि SMS, MMS हे पाठवण्याची सुविधा सुद्धा 2G मुळे उपलब्ध झाली. त्यावेळेसचा सुद्धा फोकस जो आहे हा 1G सारखाच होता, म्हणजे व्हॉइस कॉलिंग इतकाच हा फोकस उपलब्ध होता आणि डेटाला थोडाफार सपोर्ट करण्याची सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर झालं असं की भारतामध्ये 2G जे आहे मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झालं. मागील वर्षापर्यंत भारतामध्ये 30 कोटी ग्राहक हे 2G नेटवर्कवरतीच होते. त्याच्यामुळे जिओने मागील वर्षी 2G मुक्त भारत असं गोल सुद्धा सेट केलेलं होतं. त्याच्यानंतर आलं 3G, ते सुद्धा 2001 मध्ये. आता 3G जे आहे हे 2G पेक्षा 4 टाइम्स फास्टर होतं आणि याच्यामुळं प्रत्येकाच्या मोबाईलवरती इंटरनेट सुद्धा आलेलं आहे बघा. मोबाईलमध्ये ईमेल सुविधा उपलब्ध झाली. यासोबत नॅव्हिगेशन ॲप सुद्धा आपल्या मोबाईलवरती आले. व्हिडिओ कॉलिंग करता येऊ लागलं, वेब ब्राउझिंग करता येऊ लागलं, म्युझिक सुद्धा मोबाईलमध्ये उपलब्ध झालं. ब्लॅकबेरी हा एक स्टेटस आयकॉन म्हणून हा 3Gच्या काळामध्येच समोर आला आणि यासोबत ॲपलने त्यांचा आयफोन सुद्धा पहिल्यांदा 2008 मध्ये 3G वरतीच लॉन्च केलेला होता. याच्यानंतर 2010 मध्ये 4G साठीची सुविधा उपलब्ध झाली. 4G मध्ये आलं काय, हाय स्पीड आलं, हाय क्वालिटी, हाय कॅपॅसिटी व्हॉइस आणि डेटा सुद्धा उपलब्ध झाला. 3G पेक्षा हे जवळपास 5 ते 7 पट फास्ट होतं. आता हे जगभर केव्हा लॉन्च झाले ह्याचे मी तुम्हाला वर्ष सांगितले. मग जगभर लॉन्च झाल्यानंतर भारतामध्ये एक 10 वर्षाच्या अंतराने हे लॉन्च झालेलं आपल्याला दिसू शकतं. 3G पेक्षा 4Gचा जो रेस्पॉन्स आहे हा एकदम क्विक होता बघा आणि याच्यातून मोबाईल इज इक्वल टू कम्प्युटर असं समीकरण सुद्धा तयार झालेलं आपल्याला दिसू शकतं. आता आलेलं आहे 5G. या 5Gची जी वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये डाउनलोडिंगचा स्पीड जो आहे हा वाढणार आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये 1 GB पर सेकंड पर्यंत हा स्पीड असू शकतो. यासोबत अपलोडिंगचा स्पीड जो आहे तो सुद्धा वाढणार आहे. लॅटन्सी रेट जो आहे हा कमी होणार आहे. आता हे लॅटन्सी म्हणजे काय, तर बघा नेटवर्कला रिस्पॉन्ड करण्यासाठीचा जो टाइम आहे ना तो हा लॅटन्सी रेट असतो. आता हा किती 1 मिली सेकंड पेक्षा कमी होणार आहे. अगोदर तो 50 मिली सेकंडच्या आसपास होता, आता 1 मिली सेकंड पेक्षा कमी होणार आहे. डाउनलोडिंग स्पीड तर मी मगाशी तुम्हाला सांगितला, म्हणजे सध्या जो डेटाचा स्पीड आहे तो आता 100 पट होईल जर का 5G सुविधा प्रत्येकाच्या मोबाईलवरती उपलब्ध झाली तर. यासोबतच हे 5Gची जी टेक्नॉलॉजी आहे ही एनर्जी इफिशियंट असणार आहे, म्हणजे तुमचा मोबाईल जो आहे एकदा चार्ज केला की जास्त काळापर्यंत त्याच्यातली बॅटरी टिकून राहू शकते. यासोबतच स्टेबल नेटवर्क कनेक्शन सुद्धा असणार आहे आणि नेटवर्क कंजेशनचे प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही. सध्या तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील बघा, तुम्ही फोन एकालाच लावता, तो लागतो दुसऱ्यालाच, आवाज येतो तिसऱ्याचाच. 5G मुळे असं काही होणार नाही असं अभ्यासक सांगतायत. 5G मधून जवळपास 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट होईल, जी पुढील 2 वर्षामध्ये होणार आहे आणि याच्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होईल असं सरकारचं म्हणणं आहे. आणि या 5G टेक्नॉलॉजी जी आहे
याचा ग्रामीण भागाला आणि शहरी भागाला दोघांना समान फायदा होईल. म्हणजे कुणा एकाला झुकतं माप दिलं गेलं असं होणार नाही. अर्थातच दरवेळेस जे शहरी भागाला झुकतं माप दिलं जातं ते 5Gच्या संदर्भात होणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. 5Gमुळं स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे याला गती मिळणार आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आता आपल्याला आजूबाजूला दिसू शकतील. यासोबतच रोबोटिक्स सर्जरी सुद्धा शक्य होणार आहेत. म्हणजे डॉक्टर आहेत दुसऱ्या शहरामध्ये आणि ते तिथून दुसऱ्या एका शहरातली सर्जरी कम्प्युटरमधून किंवा रोबोटद्वारे हँडल करतायत असं होऊ शकतं. आणि सध्या 5Gचा सर्वात मोठा स्पेक्ट्रम जो आहे हा जिओकडे आहे आणि त्या पाठोपाठ आहे तो एअरटेलकडं. 5G जी आहे ही $1 बिलियन इंडस्ट्री असं म्हणलं गेलंय बघा. मोबाईल इंडस्ट्री ही जगभरातील सर्वात जलद गतीनं ग्रो होणारी इंडस्ट्री आहे आणि जगभरात या इंडस्ट्रीमधून म्हणजे फक्त 5G मधून 113 बिलियन युरोज प्रतिवर्ष जनरेट होऊ शकतं आणि भारतामध्ये सुद्धा 20 ते 25 लाख जणांना डिरेक्टली इनडिरेक्टली रोजगार उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे बेसिक टॉवर उभारण्यापासून त्या टॉवरचं ट्रान्सपोर्टेशन करण्यापासून सुद्धा यासाठीचा जॉब उपलब्ध होऊ शकतो. यासोबतच हे 5G साठीचं जे नेटवर्क आहे ना हे स्मार्ट नेटवर्क असणार आहे बघा. म्हणजे हे स्टॅटिक नेटवर्क नाहीये, डायनॅमिक नेटवर्क असणार आहे. याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन आणि कम्प्युटिंग या दोघांची सांगड घातली जाणार आहे आणि आधुनिक जगातील समस्या ज्या आहेत या सोडवता येणार आहे. म्हणजे ते व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी जे आहे ना हे अगदी सहज सोपं होऊन जाणार आहे प्रत्येकाला वापरण्यासाठी. यासोबतच बिझनेसमध्ये सुद्धा रिव्होल्यूशन होणार आहे. खरेदी विक्री यासोबतच त्याच्यासाठीचं पेमेंट हे सर्व काही ऑनलाईन झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये डिजिटल सर्व्हिसेसचाच बोलबाला असणार आहे. 5Gमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स अगदी सहज सुलभ होईल आणि यामुळे अगदी छोट्या छोट्या बिझनेस जो असेल याला जगभर पोहोचवता येणं शक्य होणार आहे. जगभरातले ग्राहक जोडता येणं शक्य होणार आहे. यासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या 5Gमुळे क्रांती होणार आहे बघा. ऑनलाईन एज्युकेशन अजून जास्त पेनिट्रेट होईल आणि स्टुडंट्सला सुद्धा या 5Gमुळे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी याचा त्यांच्या शिक्षणामध्ये वापर करता येऊ शकतो. म्हणजे बघा ते डोळ्याला लावायचा तो चष्मा होता बघा, असा बसायचा तो व्हर्च्युअल रियालिटीचा होता. म्हणजे तो चष्मा किंवा ते डिव्हाइस जर का तुम्ही डोळ्यावरती लावलं आणि जर का ते रोलर कोस्टर असतं ना, रोलर कोस्टर जर का सुरू केलं तरी सुद्धा ते लावलेलं असायचं डोळ्यामध्ये आणि आपण त्या रोलर कोस्टरमध्ये बसलेलो नसलो तरी सुद्धा पोटामध्ये गोळा यायचा. म्हणजे ही व्हर्च्युअल रियालिटी होती. मग आता शिक्षण घेताना सुद्धा त्याचा फायदा होईल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर का सोलार सिस्टीम समजून घ्यायची आहे आणि ते डिव्हाइस जर का त्याने डोळ्यावरती लावलं तर कदाचित त्याला सोलार सिस्टीम जी आहे त्याच्या आजूबाजूला दिसू शकेल. ग्रह वगैरे जे आहे ते आजूबाजूला दिसू शकतील आणि याच्यामुळं त्याला तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त मदत होऊ शकते. यासोबतच हे ज्यावेळेस तो बघत असेल म्हणजे ते डोळ्याला डिव्हाइस लावून ज्यावेळेस ते बघेल 5G नेटवर्क विदाऊट इंटरप्शन असल्यामुळे म्हणजे असं गोल 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 फिरून बघावं लागणार नाही. स्पीड असणार आहे त्याला आणि ते समजायला सोपं सुद्धा होईल. कामगारांच्या सेफ्टीमध्ये सुद्धा या 5G टेक्नॉलॉजीचा फार मोठा फायदा होणार आहे. म्हणजे बघा अंडर कन्स्ट्रक्शन टनेल असेल आणि त्याचा डिजिटल ट्विन जर का बनवला तर कामगारांना सेफ्टीसाठीचे अलर्ट सुद्धा त्याच्याद्वारे देता येऊ शकतात. आता हे झाले फायदे किंवा फॅक्ट्स 5G संदर्भातल्या. पण 5G संदर्भात काही ऑब्जेक्शन सुद्धा आहेत. जसं की मागील वर्षी जुही चावला यांनी 5G वायरलेस नेटवर्क विरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. कोर्टाने ती याचिका त्यांची डिसमिस केली. पण जुही चावला आणि इतर याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की 5G इज नॉट सेफ आणि सरकारने जर ते सेफ असेल तर त्या संदर्भातले रिपोर्ट जे आहेत किंवा त्या संदर्भातले रिसर्च पेपर जे आहेत ते दाखवावे. वी जस्ट वॉन्ट टू नो दॅट इफ इट इज सेफ फॉर चिल्ड्रन, फॉर प्रेग्नेंट विमेन, फॉर ओल्ड, फॉर फ्लोरा अँड फोना असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे सर्वांसाठी सेफ आहे का इतकाच त्यांचा कन्सर्न होता. पण कोर्टाने त्यांना 20 लाख रुपयाचा दंड केला आणि सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी ही याचिका केल्याचं म्हणलं. आता सध्या जे काही रिसर्च चालू आहेत आणि त्या रिसर्चचे जे काही सध्या रिझल्ट आलेले आहेत त्याच्यातून तरी हे सिद्ध नाही झालेलं की लहान मुलांवरती याचा काही परिणाम होतो किंवा प्रेग्नंट वुमनवरती ह्याचा काही परिणाम होतो असं तरी समोर आलेलं नाहीये. 5Gमुळे शेती आणि शेतकऱ्यांना फायदा होईल असं म्हटलं जाते. पण नेटवर्क सध्या जे आहे तेच नीट येत नाही ही समस्या आहे. मग 5Gचं नेटवर्क येईल का ही जी शंका उपस्थित केली जाते ती अगदी रास्त आहे. 5G साठी नवीन मोबाईल घ्यावा लागू शकतो. त्याच्यामुळं आपल्या खिशाला आता त्याचा चाट बसणार आहे बघा. म्हणजे इतके दिवस 4G वरती चालणारा मोबाईल होता, तर 5G साठीचा सेपरेट मोबाईल घ्यावा लागेल. आहे त्या मोबाईलवरती 5G जर का चालत असेल तर उत्तम, पण शक्यतो चालणार नाही. 5G साठी
किती पैसे द्यावे लागू शकतात हे अजूनपर्यंत तरी क्लिअर झालेलं नाहीये आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना ते परवडेल का हे सुद्धा सध्या क्लिअर नाहीये. ग्रामीण भागामध्ये 5Gचा वापर वाढावा म्हणून सरकारनं सबसिडी द्यावी अशी सुद्धा मागणी होताना दिसतेय आणि सरकारनं या बाबतीतलं धोरण लवकरात लवकर स्पष्ट करावं म्हणजे लोकांना कळेल की 5G आपल्याला परवडेल किंवा नाही परवडणार. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जिओ आणि एअरटेलच्या स्पर्धेमध्ये BSNLला एक सक्षम पर्याय म्हणून सरकारने उतरवलं पाहिजे. म्हणजे कसं सर्वांचाच हुरूप आणि आत्मविश्वास 5G वापरण्यासाठी वाढेल आणि यासोबतच माननीय पंतप्रधान जसं म्हणतात की 5G मुळे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होईल, यासोबतच डिजिटल रिव्होल्यूशन होईल, एज्युकेशनमध्ये रिव्होल्यूशन होईल. तर ही जी काही रिव्होल्यूशन होईल ती तळागाळापर्यंत पोहोचेल जर का BSNL एक सक्षम पर्याय म्हणून उपलब्ध झाला तर. बेसिकली मी तरी फारच एक्साइटेड आहे की एज्युकेशनमध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे आणि या 5G मुळे मजा येणार आहे. आता तुम्हाला ही जर का माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि 5G नेटवर्ककडून तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्याही सांगायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.